आई मळगंगेच्या मळादेवीच्या पावनभूमीमध्ये गेली जवळजवळ 1996 सालापासून या ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला 96 सालापूर्वीची जर महिला आणि आजची जर महिला पाहिली तर खूप मोठा बदल या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्याला आढळला असेल की ज्या महिलेला स्वतःचं नाव देखील सांगता येत नव्हतं ती आज चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये वावरते आहे, बोलते आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या गोरगरीब महिलांना आहे। 8 गट 2000 साली पूर्ण या ठिकाणी झाले। संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना आज तत्कालीन आज जो सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना या नावानं आज कार्यान्वित आहे। त्या संस्थेनं या ठिकाणी एनजीओ म्हणून काम पाहिलं आणि वॉटर संस्थेनं क्षमता बांधणी टप्प्यामध्ये काम पाहिलं। नामदार बाळासाहेब थोरात आणि भाऊसाहेब थोरात व फादर बाकर यांच्या नेतृत्वाखाली थोडक्यात यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहिला आणि ह्या प्रकल्पातून जो काही निधी आमच्या महिलांसाठी मिळाला 2000 साली 2,76,000 आमच्या महिलांसाठी नाबार्डच्या 5% निधीतून मिळाले आणि त्या निधीतून खऱ्या अर्थानं महिलांसाठी विकास कशा पद्धतीने व्हावा याचं पूर्ण नियोजन आमच्या ह्या महिलांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या गावांना अनुदान दिलं गेलं त्या पूर्ण गावाचं नाबार्डनं आणि वॉटरनं सर्वेक्षण करून आमच्या मळादेवी महिला विकास समितीचा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी नियोजन आणि व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आला आणि 20,000चं पारितोषिक त्याबद्दल नाबार्डनं आमच्यासाठी दिलं आणि तेच नियोजन गट आणि समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे। या ठिकाणी जे नियोजन पद्धती इतर गावांची वेगळी असेल आणि ह्या गावाची थोडीशी वेगळी आहे। आमची समिती या ठिकाणी जे काही काम पाहते हे 38 गट या ठिकाणी कार्यरत आहे। जवळजवळ 700 महिला यामध्ये सहभागी आहे। याच्यामध्ये जो काही या ठिकाणी वेगवेगळे विभाग त्यांनी तयार केलेले समितीनं वेगवेगळे विभाग खत बारदान बियाणं विभाग सुरुवातीला त्यांनी तयार केला, लघु उद्योग विभाग तयार झालेला आहे, त्यानंतर पूरक पोषण आहार त्यांनी चालवलेला, त्यानंतर अभ्यास सहल विभाग जवळजवळ 1000 अभ्यास सहली वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी आल्या। 38 देशांची लोक या ठिकाणी येऊन पाहून गेली। प्रत्येक राज्यातली लोक या ठिकाणी आजही येतात। महाराष्ट्राबाहेरच्या महिला आजही 2 दिवसाला या ठिकाणी ट्रिपच्या द्वारे अभ्यास सहलीच्या द्वारे येतात। त्याचं नियोजन या ठिकाणी केलं की वर्षभरामध्ये जे काही प्रॉफिट असेल समिती आणि गट यांनी समन्वय साधून दर दीपावलीला 2002 सालापासून हा जो उपक्रम आहे दीपावली शिधा वाटप विभाग स्वतंत्र करून हा उपक्रम सर्वांसाठी राबवलेला आहे। गरीबातल्या गरीब महिलेपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे हा एक उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। गटांच्या माध्यमातून अनेकांच्या समस्या सुटावा, गरिबांनी कमीत कमी गरिबांना व्याजदराचा लाभ व्हावा, आपला कष्टाचा पैसा व्याजामध्ये जाऊ नये म्हणून समितीनं निर्णय घेऊन 50 पैसे व्याजदरामध्ये उत्तम पर्यायामध्ये जी काही महिला आपला पैसा जमा करील, कमीत कमी 30,000 घेतले तर कमीत कमी 200 रुपये हप्ता तिनं जर जमा केला तर तिचं 50 पैसे व्याजदरानं आम्ही या ठिकाणी व्याज घेऊन म्हणजे कमीत कमी व्याज त्या महिलेचं गेलं पाहिजे, आपला कष्टाचा पैसा व्याजावारी जाऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला। आणि जे काही गट या ठिकाणी गटाचा जो काही गट आणि समिती आमचे विभाग हे जे काही प्रॉफिट या ठिकाणी तयार होतं त्या प्रॉफिटमधून आम्ही हा दीपावली शिधा वाटप चालू केलेला आहे। आज जवळजवळ 11 लाख रुपयाचा मटेरियल या ठिकाणी आम्ही खरेदी केलेला आहे। प्रत्येक महिलेसाठी या ठिकाणी लिस्ट लावल्याप्रमाणे प्रत्येक महिलेला 20 किलो साखर, 5 किलो तेल, 5 किलो चणा डाळ, 1 किलो खोबरं, 1 किलो रवा, 1 किलो मैदा, कपड्याचा साबण, आंघोळीचा साबण, 1 वेलची पॅकिंग, खोबरे तेल पॅकिंग आणि जायफळ ह्या वस्तू एका महिलेसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे। गेली जवळजवळ 10-12-13 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। हे जे काही मटेरियल येतं आज जवळजवळ 10-12 दिवस प्रत्येक विभाग या ठिकाणी येऊन रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत 7 ते 9 वाजेपर्यंत ज्या विभागाला इथं श्रमदानाच्या पॅकिंगचा टायमिंग दिलेला आहे त्या पॅकिंगला बरोबर तो विभाग येऊन या ठिकाणी पॅकिंग करून आज 10-12 वर्ष एक चांगल्या पद्धतीनं एवढं मोठं नियोजन असताना सुद्धा कुठलाही भांडणतंटा न करता जे काही नियम समितीने घालून दिले सर्वजण व्यवस्थितपणे पाळतात म्हणून हे सर्व चाललेले माझ्या या ग्रामस्थांना, माझ्या महिला भगिनींना
या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या दीपावलीच्या उपक्रमाला आता सुरुवात होईल. त्यांना या दीपावलीच्या हे वर्ष सुख समृद्धीचं, समाधानाचं आणि भरभराटी जावं अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.